नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। दिवाळी जवळ आली आहेत आणि आपण घरातली साफसफाई तर करण्यासाठी काढलीच असेल आणि पहिली सुरुवात होते ती किचनच्या भांड्यांपासून। तर आज मी तुम्हाला काचेच्या वस्तू कशा स्वच्छ करायच्या ते दाखवणार आहे। बऱ्याचदा आपल्याला काचेची भांडी ही घेवाशी वाटत असते, पण ती फुटायच्या भीतीने आपण घेतच नसतो, कारण ती धुण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आणि जर आपण ही भांडी स्वच्छ केली नाही तर तीही चिकट अशी होऊन जातात। तर तुम्हाला काचेची भांडी घ्यायला आवडत असेल आणि ती स्वच्छ करायच्या भीतीने तुम्ही घेत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल। अगदी पटकन आणि बिलकुलही जास्त टाइम न लागता तुमची काचेची भांडी ही स्वच्छ होतील आणि फुटण्याचीही भीती राहणार नाहीत। या ठिकाणी बघा, मी काचेच्या ह्या बरण्या कशा स्वच्छ ह्या धुवून ठेवलेल्या आहेत आणि छान अशी चमक आलेली आहे। विशेष म्हणजे या बरण्या घासण्यासाठी मला जास्त वेळ लागलेला नाहीत, अगदी 5 मिनिटात ह्या घासून झालेल्या आहेत आणि फुटण्याचीही भीती नाही। अशा प्रकारे जर तुम्हाला बरण्या स्वच्छ करायच्या असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। या ठिकाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे, या पाण्यामध्ये मी 1 चमचा खायचा सोडा घालत आहे। सोडा घालून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा डिटर्जंट पावडर घालणार आहोत। डिटर्जंट पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी डिटर्जंट लिक्विड घातलं तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये आपण 1 लिंबू पिळून घेणार आहोत, अर्धा लिंबू यामध्ये मी घातलेला आहे। यामध्ये तुम्ही सायट्रिक ॲसिडही घालू शकतात। त्यानंतर हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं जर तुम्ही पाणी बनवून ठेवलं तर तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारची भांडे स्वच्छ करू शकता, अगदी 5 मिनिटात स्वच्छ होतात। बघा, पूर्णपणे मी हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। त्यानंतर आता फक्त आपल्याला यामध्ये चिकट तेलकट झालेल्या काचेच्या बरण्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। बऱ्याचदा झाकणं ही खूप चिकट होत असता, आपण घाईघाईमध्ये चिकट हात आपले लागले जातात आणि हे काचेच्या बरण्या ह्या खराब होत असतात आणि त्या स्वच्छ करायलाही आपल्याला भीती वाटते, कारण की ते फुटण्याची भीती असते। अशाच प्रकारे तुम्ही काचेचे ग्लास वाट्या ही स्वच्छ करू शकतात। बऱ्याच बायकांकडे मोठ्या बरण्याही असतात किंवा लोणच्याची बरणी असते, तीही तुम्ही अशा प्रकारचे पाणी जर केलं आणि स्वच्छ केली तर अगदी पटकन स्वच्छ होते। आता या बरण्या मी त्या पाण्यामध्ये 5 मिनिटं घालून ठेवणार आहेत, आपोआपच या बरण्या अगदी स्वच्छ होतील। या ठिकाणी आपल्याला घासणीचाही वापर करावा लागणार नाही, फक्त 2 मिनिटं ते आपल्याला हाताने चोळून घ्यावा लागणार आहे। बघा, आता या पाण्यामध्ये मी या बरण्या घालून घेणार आहेत। अशा प्रकारे हे पाणी संपूर्ण बरण्यांना आतून बाहेरून आपल्याला चोळून घ्यायचं आहे। झाकणंही छान असे चोळून घ्यायचे आहेत। छान अशी चमक आपल्या बरण्यांना येते आणि अशा प्रकारे जर एका भांड्यात तुम्ही हे पाणी बनवून घेतलं आणि त्यामध्ये या बरण्या स्वच्छ करून घेतल्या तर तुम्हाला फुटायची ही भीती राहणार नाहीत। बघा, किती छान अशी शाईन आपल्या बरण्यांना लगेचच आलेली आहेत। आता फक्त आपण या बरण्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहेत। अगदी पटकन चिकटपणा हा निघून गेलेला आहे। या ठिकाणी बघा, मी स्वच्छ पाण्याने या बरण्या धुवून घेतलेल्या आहेत। मस्त अशा आपल्या बरण्या स्वच्छ झालेल्या आहे, पूर्णपणे चिकटपणा निघून गेलेला आहे, अगदी पटकन अशा स्वच्छ होतात। तर या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारे काचेच्या बरण्या ह्या नक्कीच स्वच्छ करून बघा, यामुळे तुमचं कामही लवकर होईल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा, तसेच मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल। या ठिकाणी बघा, आपल्या बरण्या किती छान अशा चमकत आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत। मी माझ्या व्हिडिओमध्ये छान अशा ट्रिक्सही शेअर करत असते, तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा।